कल्पना ऐक ना, ते आईची तब्येत बरोबर नाही, अगोदर आपल्याला आईला दवाखान्यात न्यायचंय. हे बघा माझे काही टाइम नाही आणि ते फुकट खर्च करायचा बंद करा. तसं बी ती म्हातारी झाली आता. खरं बोलली तू. सुनबाई, मला लई भूक लागली. थोडी खिचडी करते का ग? माझ्या पोटात लई कसकन व्हायला लागलं. मी आता सगळ्यासाठी अलग अलग स्वयंपाक करू का? जे केलं का तेच खायचं गपचूप. तुला जर खिचडी जर आवडत असली ना तर स्वतः हाताने करून खाय. आणि तुला माहित नाही का, ही बी हिरवळ काम करते, ही बी जमत नाही का? अरे कल्पना, ज्या जॉबसाठी मी बार बार कॉल करायचं ना, ते जॉब आज मला मिळालाय. अरे वा. आणि हेच नाही कल्पना, आता आपण नाही का मुंबईला शिफ्ट व्हायला लागलो. अरे वा, मी आता लवकर काम आवरून घेते, लगेच आपली बॅग भरते. बरं, मी पण आपले कपडे भरते. मी इथं राहून तरी काय करू? बरं, आपल्याकडे पैसे पण नाही. तुम्हाला महिन्याची पगार येते ना, तसं बी एका माणसाला किती पैसे लागत आहेत खर्चायला? होय आजी, तुम्ही मला हे पेपर टायपिंग करून कोण आणत सांगितले? सामान मी मग आता सगळं पॅक झालं, तू काय कर, बाकी जर काय झालं असलं तर लवकर आवरून घे, मी थोडं गाडी घेऊन येतो. राहुल, ते नाही का मला तुमच्या आईनं बोललं होतं. त्याला मी बोलिलं, हे धर पेपर, याच्यावर सही कर. मी मिळाल्याच्या नंतर माझा चारा बघण्याची सुद्धा गरज पडणार नाही. नाही, माझी लाठी आणायची गरज पडणार.